हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव अक्षता विराधुळे, सीवूड्स उपासना केंद्र। मी बापूंकडे 2002 सालापासून बापूंनी त्यांच्या चरणाशी मला ठेवलेला आहे। आजचा अनुभव जो मी सांगणार आहे तो माझ्या मुलीचा आहे, जी आता 3rd इयर फिजिओथेरपी करते आहे। 10वीच्या वेळेला दादांकडे गेलो तर त्याला दादांना सांगितलं की दादा तिला मेडिकलला जायचं आहे। दादांनी अगदी शांतपणे सांगितलं नको काळजी करू, तिला तिचा अभ्यास करू दे, बाकी पुढे काही लागलं तर आम्ही आहोतच। 11वी 12वीला तिने ॲडमिशन म्हणजे तिला छान तिने ॲडमिशन घेतलं, तिला सायन्स तिचं नीटचं प्रिपरेशन चालू राहिलं। 12वी नीटचं मार्क तिला तसे कमी पडले, म्हणजे MBBSला ॲडमिशन तिची खूप मेहनत घेतलेली। परीक्षेच्या आधी तिला तसं आठवडाभर अगोदर खूप स्ट्रेस आलेले, ती खूप नर्वस झालेली, म्हणजे तिला कळत होतं की माझा अभ्यास पूर्ण झालाय पण ती खूप स्ट्रेसमध्ये होती। आणि तिला अमितसिंह आले आणि त्यांनी तिला सांगितलं की आज म्हणजे आई बापूंनी आज काय काय सांगितलं, तर तिला बापाने सांगितलं की आज बापूंनी हे पवित्र वचनात सांगितलं वगैरे। मग तिने मातृवत्सल विंगनम मधला एक श्लोक बापूंनी सांगितलं त्यावेळेला म्हणायला, तर ते तिने वाचलं पूर्ण ते वाचलं आणि त्यात तिला लिहिलं होतं की माझ्यासाठी जे उचित आहे म्हणजे माझ्यासाठी जर ते उचित नाहीये तर ते होणार नाही हे तिला समजून घेतलं होतं की मला समजा नाही जरी चांगले मार्क मिळाले तर मी टेन्शन घेणार नाही। ती म्हणजे ती तिचं मूव्ह ऑन झाली की नाही आता मी रिलॅक्स आहे, मोठी आहे, माझ्यासाठीचे बेस्टच करणार असं म्हणून ती मूव्ह ऑन झाली। तिने परीक्षा पेपर दिले, सगळं झालं। दादांना भेटली तेव्हा सांगितलं दादा मला मार्क काही चांगले मिळणार नाहीयेत, मला MBBSला ॲडमिशन नाही मिळणार। दादा शांत होते, दादा काही नाही म्हणाले। तिला सांगलं बाळा तू फिजिओथेरपी का नाही ट्राय करत? ती म्हणाली की आई दादाने माझ्यासाठी बेस्ट ऑप्शन चूज केलंय, कारण की मला जे शिकायचं आहे, मला अॅनाटॉमी मला ह्युमन बॉडी शिकायचं आहे, ते मला इथे शिकायला मिळतंय। सगळे राऊंड्स फिजिओथेरपीचे राऊंड सगळ्यात उशिरा लागतात, त्याच्यामुळे तिचे राऊंड जायला वेळ लागत होता, त्यांचा ते नंबर यायला। पहिले 2-3 राऊंड झाले, तिचा नंबर काही लागत नव्हता। ती खूप डिप्रेस होत होती की आई असं, म्हणजे बापूंना म्हणायचे की लिटरली ते रडायला लागलेली की बापू असं का, मला MBBS करायचं होतं ते नाही होऊ शकले, तुम्ही म्हटलं मी फिजिओथेरपी मी ते पण पण प्रयास सुरू केला, अजून माझा नंबर का लागत नाही असं म्हणून ती विचार करते। आम्ही म्हटलं की ठीक आहे अनुष्का बघ काय होतंय, बापू तुझ्यासाठी ना आधी रस्ता क्लिअर करतायत, तुझ्यासाठी ना ते मार्ग करतायत, म्हणून तू थोडा धीर धर। आणि त्याच्यानंतर एकदा गुरुवारची उपासनेला गेले असताना तिचा उपासनेला आम्ही होतो गुरुवारच्या, आणि तिचा नंबर तिच्या मोबाईलवरती तिने ॲप चालूच होतं सर्च की तिचा लिस्ट लागते का, आणि तिला नाशिकच्या एका कॉलेजमध्ये तिचा नंबर लागला। तिला इतका आनंद झाला की मला फिजिओथेरपीला नंबर लागला, म्हणजे डोनेशन न भरता मला ह्याच्यावरती मला माझ्या मेरिटवरती मला तिला तिथे मिळालं ॲडमिशन। नाशिकला आम्ही ॲडमिशन घ्यायला गेलो, नाशिकला त्यांनी सांगितलं की हिचा अपग्रेड होईल, त्याच्यामुळे आम्ही काही हिचा ड्राफ्ट वगैरे आम्ही घेऊन ठेवू, आम्ही ॲडमिशन सगळे प्रोसेस करा, पण तिला अपग्रेड होईल अजूनही, म्हणून आम्ही वाट बघितलं। पुन्हा नेक्स्ट लिस्टमध्ये तिचा तळेगावला अपग्रेड झालं, ती शेवटची वगैरे अशी लिस्ट होती। मग आम्ही म्हटलं नाशिकवरून काढून आम्ही तळेगावला हे घेतलं, तरी सुद्धा माझ्या मनात परत तेच की बापू घराजवळ पाहिजे। 15 ऑक्टोबरची गोष्ट असेल, 15 ऑक्टोबरला आम्ही गेलो ॲडमिशन घ्यायला, तरी सुद्धा माझ्या मनात मी ॲडमिशन घेईन, म्हणजे सगळं कॉलेज वगैरे बघितलं। कॉलेज बघत असताना असं वाटत होतं की नाही बापू आपल्या घराजवळ राहू दे ना, तिला घराजवळ ॲडमिशन मिळू द्या। म्हणून मी ते फॉर्म भरेपर्यंत ती म्हणाली की आई फायनल सही कर आता, म्हणून आपण जे घेऊया ॲडमिशन। म्हटलं की ठीक आहे सह्या केल्या, आपण ॲडमिशन घेऊया इथे म्हणून, आणि ॲडमिशन आम्ही घेतलं। त्याच्यानंतर असं झालं 15 ऑक्टोबरला आम्ही ॲडमिशन घेतलं आणि तिचं कॉलेज 18 ऑक्टोबरपासून सुरू होणार होतं। 18 तारखेला अमितसिंह जेव्हा गेले त्यांच्या मनात आलं आपण जर रेंटवर घेऊ त्याच्याऐवजी आपणच स्वतः जर घर घेतलं तर ते शेवटी ते आपलंच राहणार, असं म्हणून त्यांनी विचार केला। इथे बघा बापूंचं प्लॅनिंग की तिची इच्छा तर पूर्ण केली, तिचं ॲडमिशन तर झालं, पण माझं वाटतं होतं ना की घरात जवळ पाहिजे, पण बापू आपला असा आहे ना ॲडमिशन घराजवळ देऊ शकत नाही, म्हणून काय झालं त्यांनी घर तिच्या कॉलेज जवळ आणून दिलं। आणि असं झालं की तिच्या कॉलेजच्याच बाजूला म्हणजे 2 मिनिटाच्या अंतरावर तिला आम्हाला घर मिळालं।
हे बापूंचीच कृपा. ही गोष्ट अशक्य आहे की 15 तारखेला 15 ऑक्टोबरला मुलीचं ऍडमिशन होते कॉलेजमध्ये. बापूंनी माझ्या हट्टापायी की घर म्हणजे तिला कॉलेज जवळ घराजवळ पाहिजे, तर त्यांनी घर तिच्या जवळ आणून देण्यासाठी तो प्रयास त्यांचा सुरू झाला. हे बापूंचं निराकार कारुण्य असतं की ते आपल्या बाळासाठी काहीही करू शकतात, काही म्हणजे काहीही करू शकतात. त्यांचं प्रेम अफाट असतं आपल्या बाळांवरती. बापू अशीच कृपा सदैव राहू दे. मला माझ्या मुलांना सदैव तुझ्या चरणाशी राहू दे, हीच प्रार्थना. हरिओम. श्रीराम अंबज्ञ. नाथ संविद, नाथ संविद, नाथ संविद.